डिजिटल युगातील अग्रेसर नाव विश्व न्यूज मराठी। भीमराव पोळ उर्फ कुमार कक्कय्या यांनी 12व्या शतकातील श्रेष्ठ शरण वचन रक्षक दोहर कक्कय्या यांचे नाव धारण करून कन्नड साहित्यामध्ये क्रांतिकारी पुस्तकांचे लेखन केले। त्यांच्या सनातन धर्मदर्शन या पुस्तकाचा सोलापूरचे लेखक चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी अनुवादन करून कन्नड मराठी साहित्याचा पूल बांधला आहे। ढोर समाजात कुमार कक्कय्या यांच्यासारखा थोर लेखक झाला ही गोष्ट भूषणावाह असून त्यांचे समग्र साहित्य मराठीत आणले पाहिजे असे प्रतिपादन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी केले। शनिवारी निर्मल कुमार फडकुले सभागृहामध्ये सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठान आणि कुमार कक्कय्या प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या सनातन धर्मदर्शन ग्रंथाच्या मराठी अनुवादित पुस्तक प्रकाशन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानावरून शिंदे बोलत होते। यावेळी 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष श्रीपाद सबनीस, कर्नाटक विधिमंडळाचे सदस्य नागठाणचे आमदार विठ्ठल कटकधोंड, पुस्तकाचे अनुवादक चन्नवीर भद्रेश्वर मठ, उद्योजक दत्ता सुरवसे, काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे, वसंतराव मस्के, कक्कय्या प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिदानंद पोल, सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे, सचिव राजश्री सोनकवडे, उपाध्यक्ष गीता शिंदे, प्रगती प्रकाशनचे संचालक दत्ता थोरे, गौतम पोळ आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी सबनीस म्हणाले, चन्नवीर यांनी कुमार कक्कय्या यांच्या लेखणीतील विद्रोह आणि टोकदारपणा नेमक्या शब्दात पकडून अत्यंत सोप्या पद्धतीने अनुवादन केलं आहे। त्यांनी गौतम बुद्ध, महात्मा बसवण्णा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा वैचारिक वारसा आयुष्यभर जपला। आजच्या बिघडलेल्या राजकीय कालखंडात धार्मिक शोकांतिका देशात निर्माण झाली। आमदार खासदार 50 कोटींना तर मतदार 5-10 हजार रुपयांमध्ये विकला जातोय। अशा शोकांतिकेच्या काळात सनातन धर्मदर्शन पुस्तक येणे ही खूप महत्वाची बाब आहे। यावेळी श्रीपाद सबनीस यांनी माझ्या पूर्वजांनी जो जातीय अत्याचार केला त्याबद्दल मी त्यांचा वंशज म्हणून माफी मागतो असे म्हणून जाहीर माफी मागितली। सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानच्या वतीने राबवण्यात आलेल्या स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य विकास, फॅशन आणि ब्युटिशियन कोर्स पूर्ण केलेल्या प्रातिनिधिक 2 प्रशिक्षणार्थींना सर्टिफिकेट प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले। प्रारंभी दत्ता थोरे यांनी प्रास्ताविक करून दोन्ही प्रतिष्ठान आणि पुस्तक प्रकाशनामागची भूमिका सांगितली। यावेळी कुमार कक्कय्या पोळ प्रतिष्ठानचे अध्यक्ष चिदानंद पोळ, गौतम पोळ यांनी सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानचे अध्यक्ष लक्ष्मीदास सोनकवडे यांनी समयोचित भाषणे केली। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वसुंधरा शर्मा यांनी केले तर आभार गीता शिंदे यांनी मानले। या प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते। जे आहेत ते आणण्याचा प्रयत्न कर्नाटकचे आंबेडकर म्हणून लौकिक मिळवलेल्या कुमार कक्कय्या यांच्या सनातन धर्म हे बहुचर्चित पुस्तक कन्नड मधून मराठीत अनुवादन करताना जे आहे ते जसे आहे तसे सोप्या मराठीत आणण्याचा प्रयत्न केल्याचे पुस्तकाचे अनुवादक चन्नवीर भद्रेश्वर मठ यांनी सांगितले। कुमार कक्कय्या यांच्या जीवनाचा प्रवास एका वेदनेचा आहे, परंतु ती वेदना अवहेलना झुगारून देत वर्णव्यवस्थेची रचना उलटी करण्याची धमक असलेल्या सच्चा गणाचारी शरणाची ही कथा असल्याचं भद्रेश्वर मठ यांनी सांगितलं। शक्य नाही। त्याचा सर्वार्थाचा अभ्यास असणं सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि हा अभ्यास अत्यंत विवेकानं मांडत असताना त्याच्यातली खोली, त्याच्यातल्या छटा, छोट्या छोट्या छटा, त्याच्यातला विद्रोह, त्याच्यातली वेदना हे सर्व समर्थपणे पचवून पेलून ही संबंध पुस्तक लिहिण्याचा प्रयत्न आमच्या चन्नवीर स्वामीने केलेला आहे। याबद्दल मी चन्नवीर स्वामीचं आपल्या सर्वांच्या साक्षीनं जाहीरपणाने अभिनंदन करतो। हे पुस्तक छापलं ते आमचे थोरे म्हणाले, मी निमित्त मात्र आहे। त्यांची इमानदारी त्यांच्या प्रत्येक शब्दात व्यक्त होत होती। सोनकवडे गुरुजींच्या प्रतिष्ठानची पुण्याई एवढी मोठी आहे की त्या पुण्याईचा लाभ त्यांच्या हॉस्टेलमध्ये राहून त्यांच्या संबंध संस्काराचा उपयोग करून घेऊन थोरे यांनी आपलं जीवन घडवलं, आपली भूमिका घडवली। लक्ष्मीदास
सोनकवड्यांचं चिरंजीव म्हणण्यापर्यंत त्यांची मजल गेली, कारण ती एकरूपता, सोनकवडे कुटुंबाशी एकरूपता आणि तिची ऋणाची कृतज्ञतेची भावना व्यक्त होताना हा माणूसही स्वतः या माणसानं भाषांतर केलं नाही, पण चंदवीर स्वामी आणि थोरे यांची भूमिका एकच आहे. चंदवीर स्वामीच्या भाषणामध्ये मला विद्रोह दिसला नाही, जसा विद्रोह मुळात आहे कक्कयाच्या मांडणीमध्ये, तोच विद्रोह त्यांनी पकडण्याचा निश्चित समर्थपणे प्रयत्न केला. पण कुमार कक्कयाचं भाषण वाचून आमच्या पत्रकार थोरे यांनी इतक्या प्रखरपणानं, कदाचित कक्कयाला ते मागे टाकतील इतकी प्रखर भूमिका त्यांनी या ठिकाणी आपल्या समोर मांडलेली मला दिसली. आणि म्हणून थोरे यांच्या इमानदारीचं, थोरे यांच्या कृतज्ञतेचं, थोरे यांच्या वैचारिक बांधिलकीचं, थोरे यांच्या वेदना मुक्तीच्या ध्यासाचं मला निश्चित कौतुक आहे. मला आनंद वाटतो, मला गौरवास्पद वाटला तो भाग. मित्र, जर माहीत झालं असतं तर मूळ कन्नड वाचलेल्या, पुस्तक वाचलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी हा कार्यक्रम पुस्तक प्रकाशन व्हायच्या आधीच उधळला असता. इतकं हे पुस्तक आक्रमक आहे, इतकं हे पुस्तक आक्रमक आहे. जातीयतेच्या ज्या काय भावना त्या काही समाज व्यवस्थेमध्ये भिनलेल्या होत्या, त्या आम्ही भोगलेल्या होत्या, त्या सगळ्या भावना अत्यंत ताकदीनं प्रकट झालेलं पुस्तक जर कुठलं असेल तर हे सनातन धर्मदर्शन पुस्तक आहे. या सनातन धर्मदर्शन पुस्तकाविषयी फक्त दोनच गोष्टी मी तुमच्या पुढे सांगतो. महात्मा गांधीजींच्या आयुष्यातला एक किस्सा आहे. गांधीजी दक्षिण आफ्रिकेमध्ये गेले होते आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये फुटपाथवरून चालत असताना एक नियम होता. नियम काय होता? जर काळी माणसं फुटपाथवरून चालत असतील आणि पुढून जर एखादा गोरा माणूस आला तर काळ्या माणसानं गोऱ्या माणसासाठी फुटपाथ रिकामा करायचा. तो रिकामा एवढ्यासाठी करायचा की त्याचा आदर म्हणून. महात्मा गांधीजी फुटपाथवरून चालताना पुढून 4 गोरी माणसं आली आणि त्या गोऱ्या माणसाने सांगितलं की तू काळा आहेस, तू फुटपाथ रिकामा कर. त्यावेळेला गांधीजींनी ठामपणे नकार दिला आणि म्हणाले मी फुटपाथ रिकामा करणार नाही. फुटपाथ जसा तुझ्या मालकीचा नाही, माझ्या मालकीचा नाही, पण तुझ्या आणि माझ्या सोयीचा आहे. त्यावेळेला त्या गोऱ्या माणसानं त्या गांधीजींना टसन दिली आणि म्हणाला तू जर फुटपाथ मोकळा केला नाहीस तर तुला मी मारेल. कुणीतरी मध्यस्थी केली आणि ती मारणारी माणसं निघून गेली. परंतु उद्वेगाने गांधीजीच्या तोंडातून शब्द बाहेर आले ते असे आहेत, एखाद्या माणसाचा अपमान हा दुसऱ्या माणसाचा सन्मान कसा काय असू शकतो. इथल्या जाती व्यवस्थेनं, इथल्या धर्म व्यवस्थेनं जन्मताच एखाद्याला मागासवर्गीय ठरवून, अस्पृश्य ठरवून, शूद्र ठरवून जो काही त्याच्यावर अन्याय केला, अत्याचार केला, त्या अत्याचाराचा इतिहास, त्या अन्यायाची वाचा हे पुस्तक आहे सनातन धर्मदर्शन. या पुस्तकाचा मराठी अनुवाद केल्यानंतर आम्हाला ताकदीचा प्रस्तावना लिहिणारा माणूस पाहिजे होता. महाराष्ट्रामध्ये लिहिते साहित्यिक भरपूर आहेत, बोलते साहित्यिक भरपूर आहेत, पण लिहिल्याप्रमाणे आणि बोलण्याप्रमाणे वागणारे साहित्यिक कमी आहेत. आणि अपवादाने असणाऱ्या या साहित्यिकांमध्ये आमच्या समोर एक नाव आलं, श्रीपाद सबनीस. त्यांनी अत्यंत ताकदीनं ते पुस्तक वाचून त्या पुस्तकाला तोडीस तोड अशी प्रस्तावना लिहिली आणि आमच्या पुस्तकाला 100 पैकी 100 मार्क दिले. मला वाटतं हा हृदयसोहळा जो घडतो आहे, सबनीस सर, तुम्ही साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदा निवडणुकीला उभे होतात, त्यावेळी मी लातूरमध्ये लोकमतला अवधूत प्रमुख होतो आणि मी तुमच्या प्रचारात सुद्धा होतो. ती आठवण आज ताजी झाली की या पुस्तकाला तुमची प्रस्तावना लावली आणि मराठी कुमार कक्कयाच्या पुस्तकाला जी काही मान्यतेची मोहर पाहिजे होती ती तुम्ही आम्हाला दिलेली आणि त्याबद्दल आम्ही तुमचे शतशः होतो. हा सोहळा इतक्या मोठ्या संख्येनं तुम्ही बघायला आला, हे तुमचं दर्शन बघून तुमचे आभार मानण्यासाठी माझ्याकडे प्रकाशक म्हणून शब्द नाही. विश्व न्यूज मराठीची जाहिरात म्हणजे आपल्या उद्योगाची भरभराट. आपल्या व्यवसायाच्या उत्कृष्ट जाहिरातीसाठी आजच संपर्क करा.